तुम्ही मस्करी केली म्हणालात, पण तुमच्या मस्करीमुळे ती तुमची मस्करी महाराष्ट्रातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे। शेतकऱ्यांना असं वाटतंय की आज पोरांची लग्न केली म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला, असं जे तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला त्या म्हणण्याबद्दल काय वाटतं? खरंच हे शेतकरी जे आहेत ते लग्न करतात आपल्या मुलांची म्हणून ते कर्जबाजारी होत आहेत का? ऐकून घ्या, मला कल्पना आहे कर्जमाफी जरी झाली तरी सुद्धा ते पैसे बँकेला जातात, ते पैसे शेतकऱ्यांना मिळतच नाही। बरोबर, आपल्याला माहित नसेल तर मी सांगतो, मी जिल्हा बँकेचा संचालक होतो, चेअरमन होतो, त्यामुळे ते पैसे बँकेला जातात, शेतकऱ्याचे थकबाकी झालेले पैसे ते काय शेतकऱ्यांना मिळत नाही। आतापर्यंत एक दोन वेळा कर्जमाफी झाली, त्यावेळेस शेतकऱ्यांना कधी पैसे मिळाले? शेतकऱ्यांना कधीच पैसे मिळत नाही, ते पैसे बँकेलाच जातात, बँकात अडचणीमध्ये येतात, सहकारी संस्था अडचणीमध्ये येतात, शेतकरी अडचणीमध्ये येतो। हे फार दुष्ट चक्र आहे, या दुष्ट चक्रातून शेतकरी बाहेर आला पाहिजे ही धारणा माझ्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करणं आवश्यक आहे। या भूमिकेवरती मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार आहे। सर, तुम्ही जी भूमिका मांडली ना, त्या भूमिकेच्या बद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाहीये। शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक होणं गरजेचं आहे। मुद्दा आज वादग्रस्त एवढाच आहे। मुद्दा हा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या की तुम्ही असं म्हणताय की आम्ही व्यक्तिगत बोललो, पण तुमचं दोघांचं व्यक्तिगत बोलणं हे मीडियाने ज्या गोष्टी दाखवायला नको त्या गोष्टी मीडिया जाणीवपूर्वक दाखवत असाव्या कदाचित, मला माहित नाही सर। जे तुम्हाला दाखवू नाही वाटतं ना ते मीडिया दाखवतं, प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना अशा प्रकारचा संदेश जर त्यांनी दिला असेल किंवा गेला असेल त्यांच्यापर्यंत, तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांना संबोधित केलेलं नाही।